नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRDO मार्फत नवीन अप्रेंटिसशिपच्या ज्या नवीन वॅकन्सी आलेल्या आहेत तर त्या वॅकन्सीविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. म्हणजेच या अप्रेंटिसशिप वॅकन्सीसाठी कोण पात्र असतील, म्हणजे तुम्हाला त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तसेच वॅकन्सी किती असणार आहे, म्हणजे जागा किती असणार आहे, त्यानंतर तुम्हाला पेमेंट किती भेटणार आहे, तसेच सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, ॲप्लिकेशन कशा प्रकारे करायचं आहे, तसेच इतर जे सर्व तुमचे डाऊट्स आहेत तर हे डाऊट्स या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे कव्हर होतील. तर नमस्कार, मी पवन आणि तुम्ही पाहतात एल्मामे पवन हे यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हान्स सेंटर ऑफ एनर्जेटिक मटेरियल्स, अ स्टेट ऑफ द आर्ट कंपोजिट propellant processing facility of Defense Research and Development Organization DRDO is in process of recruitment of apprenticeship for the financial year 2024-25. Application for apprenticeship are invited for 1 year training in the following disciplines. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 इयरचं तुमचं हे असणार आहे अप्रेंटिसशिप, यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. बघा यासाठी कोण पात्र असणार आहे यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपमध्ये BE BTech. आता ज्या विद्यार्थ्यांचं BE BTech हे केमिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे किंवा केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं आहे यांसाठी 7 जागा असणार आहे. त्यानंतर BE BTech इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग यांसाठी 7 जागा आहे. त्यानंतर BE BTech इन एरोस्पेस इंजिनिअरिंग किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग यांसाठी 2 जागा असणार आहे. त्यानंतर पुढे आहे बघा BE BTech इन कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा BSc इन कम्प्युटर सायन्स, यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्यासाठी 2 जागा असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, BE BTech बरोबरच BSc कम्प्युटर ऑफ सायन्स हे विद्यार्थी सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतील. त्यानंतर BE BTech इन इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, यामध्ये जर तुमचं BE BTech झालेलं असेल तर यासाठी 3 जागा असणार आहे. त्यानंतर पुढे आहे BE BTech इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, यासाठी 3 जागा असणार आहे. त्यानंतर आता जे BScचे जे स्टुडंट आहे यांसाठी ही सुवर्ण संधी बघा. BSc इन केमिस्ट्रीमध्ये जर झालेलं असेल तुमचं, त्यानंतर BSc इन फिजिक्समध्ये झालेलं असेल तर त्यांसाठी सुद्धा अप्रेंटिसशिपमध्ये जागा असणार आहे. बघा केमिस्ट्रीसाठी जर BSc केमिस्ट्री तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला 4 जागा असणार आहे यामध्ये अप्रेंटिसशिपमध्ये. त्यानंतर BSc फिजिक्स जर तुमचं झालेलं असेल तर यासाठी 2 जागा असणार आहे. आणि तुम्हाला जे स्टायपेंड मिळणार आहे तर ते 12,000 तुम्हाला पर महिन्याला तुम्हाला स्टायपेंड हे मिळणार आहे. त्यानंतर आता पुढे आहे, आता हे वरचे बघितले आपण ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपचे जे एसेन्शियल क्वालिफिकेशन होतं तर ते बघितलेलं आहे. त्यानंतर आता पुढे आहे बघा टेक्निकल अप्रेंटिसशिप, यासाठी डिप्लोमा जे स्टुडंट आहेत, डिप्लोमा झालेले स्टुडंट त्यांसाठी हे अप्रेंटिसशिप असणार आहे. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग जर तुमचं झालेलं असेल तर यासाठी तुम्हाला 4 जागा असणार आहे. डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंगमध्ये जर तुमचं झालेलं असेल तर 2 जागा. त्यानंतर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जर झालेलं असेल त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना 2 जागा. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग यासाठी 2 जागा असणार आहे. त्यानंतर डिप्लोमा इन कम्प्युटर ऑफ सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा वेब डिझायनिंगमध्ये जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर त्यासाठी 1 जागा असणार आहे. हे सर्व जे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत त्यांना 10,000 रुपये पर मंथ हे तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे. अशा टोटल बघा ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपच्या टोटल जागा होत्या 30 जागा होत्या. आणि टेक्निकल अप्रेंटिसशिप डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत त्यांसाठी टोटल 11 जागा आहेत. बघा हे DRDO ऑफिस जे आहे तर ते नाशिकमध्ये आहे. तुम्हाला हे ॲडव्हान्स सेंटर ऑफ एनर्जेटिक मटेरियल्स ACEM, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, AMBL हिल, ओझर, नाशिक या ठिकाणी 422-207 हा त्यांचा पिनकोड आहे. हा तुमचा ॲड्रेस आहे. तर तिथे तुम्हाला अप्रेंटिसशिपच्या ह्या वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर बघा आता खाली बघूयात, कॅटेगरीनुसार दिलेला आहे बघा इथे. स्लॉट ऑफ द फील्ड पर रिझर्वेशन पॉलिसी, यामध्ये SC कॅटेगरीसाठी 3 स्लॉट्स आहेत, ST साठी 2 स्लॉट्स, OBC साठी 11 स्लॉट्स असणार आहे. बघा त्यानंतर आता ॲप्लिकेशन कसं करायचं. आता जे डिप्लोमा विद्यार्थी आहे किंवा
वरचे जे ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप वाले विद्यार्थी आहेत त्यांनी ॲप्लिकेशन कशा प्रकारे करायचं बघा. सुरुवातीला तुम्हाला कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड फिल द ॲप्लिकेशन फॉर्म टायपिंग. बघा खाली जो ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे तर तो तुम्हाला तिथे टायपिंग करून तुम्हाला तुमचं नाव असेल, इतरची तुमची एज्युकेशनल माहिती असेल, कास्ट विषय असतील किंवा इतर सर्व बाबी ज्या आहेत तर त्या तुम्हाला टायपिंग करून फिल करायच्या आहे. त्यानंतर बघा याची प्रिंट काढायची आहे. त्यानंतर अफेक्स द पासपोर्ट साईज फोटोग्राफ, त्याच्या फोटोग्राफ चिटकवायचा आहे. ते आपण नंतर एक्सप्लेन करणारच आहोत. एकदा प्रोसिजर वाचून घेऊयात. त्यानंतर फोटोग्राफ आणि त्यानंतर खाली तुम्हाला सिग्नेचर करून घ्यायची आहे. सिग्नेचर केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म मग त्याची स्कॅन करायचा आहे तुम्हाला, PDF करायची आहे. त्याची एक फोटो काढायचा आहे, फोटोचं PDF मध्ये कन्वर्जन करून घ्यायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सगळं भेटून जातं. त्यानंतर फिल ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ डिझायर्ड इसेन्शियल डॉक्युमेंट्स अँड सर्टिफिकेट इन PDF फॉर्मॅट मस्ट बी सेंट थ्रू ईमेल ओनली. बघा आता तुमचा जो फॉर्म आहे तो व्यवस्थित भरायचा, फोटो सिग्नेचर व्यवस्थित करायचे, मग स्कॅन करायचा. त्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितलेलं आहे म्हणजे ग्रॅज्युएशनचं असेल, त्यानंतर तुमचं कास्टमधून तुम्हाला अप्लाय करायचं असेल कास्ट सर्टिफिकेट असेल, ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागत असेल त्यांनी नॉन क्रिमिनल पण जोडायचं आहे. त्यानंतर इतर जे गोष्टी लागणार आहे आधार कार्ड असेल वगैरे त्यांचं स्कॅन कॉपी करायची आहे. सुरुवातीला फॉर्म येणार आहे, त्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्ही जोडणार आहे तर त्यांची स्कॅन कॉपी करून एकच PDF करायची आहे आणि ती दिलेल्या हा जो ईमेल ॲड्रेस आहे apprenticeship.acem@gov.in या ईमेल ID वर तुम्हाला सेंड करायचं आहे. त्यानंतर इट इज अ कंपल्सरी टू अटॅच अ युनिव्हर्सिटी कॉलेज CGPA to percentage conversion formula document adopted by university college along with all necessary supporting document. The application form is enclosed herewith. म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन सोबत जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते व्यवस्थित तुम्हाला जोडायचे आहे. आता यासाठी अप्लाय करण्यासाठी बघा लास्ट डेट जी आहे तर ती फक्त 30 एप्रिल 2024 ही लास्ट डेट तुमची असणार आहे. 30 एप्रिल 2024. प्रोसिजर एकदम सोपी आहे. तुम्हाला जो खाली फॉर्म दिलेला आहे या PDFच्या खाली तो आपण एक्सप्लेन करणारच आहोत. तर तो एकदा टायपिंग करायचा आहे, त्याच्यावरची जी माहिती आहे तुमचं नाव असेल व्यवस्थित, त्यानंतर डॉक्युमेंट त्याच्यासोबत फोटो काढून स्कॅन करायचे, एकच PDF करायची टोटल त्यांची आणि दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायची. यासाठी फीसुद्धा लागणार नाही. एवढं सोप्या पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे. All correspondence with candidates shall be done through email only. Do not send hard copy of application. बघा ॲप्लिकेशनची तुम्हाला हार्ड कॉपी त्यांना द्यायची नाही, म्हणजे तुम्ही त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायची नाही, फक्त ईमेलनंच तुम्हाला तो फॉर्म सेंड करायचा आहे. यामध्ये त्यांनी इथे व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी डाउनलोडिंग अँड प्रिंटिंग द लेटर शाल बी दॅट ऑफ द कॅन्डिडेट्स. ACM will not responsible for any lost email sent due to invalid wrong email ID provided by the candidates at deliver email spam bulk mail folder etc. म्हणजे तुम्हाला ईमेल ॲड्रेस आहे तर तो व्यवस्थित टाकायचा आहे, काही त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक करायच्या नाही. त्यानंतर आता सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे बघा. आता तुम्ही फॉर्म वगैरे फिल केलेला असेल, व्यवस्थित पाठवला पण आहे. त्यानंतर आता पुढची प्रोसेस काय असणार आहे म्हणजे सिलेक्शन प्रोसेस. तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे. ॲप्लिकेशन रिसीव्ह विल बी शॉर्टलिस्टेड अँड ओनली अ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी कॉल फॉर इंटरव्ह्यू. आता तुमचा जर फॉर्म जो आहे तर तो शॉर्टलिस्टेडमध्ये जर तुमचं नाव आलं तर काय करणार आहे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे. त्यानंतर सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन इंटरव्ह्यू. तुमचं जे सिलेक्शन आहे ते इंटरव्ह्यू घेतल्यावरच त्याच्यावर डिपेंड असणार आहे. द डेट ऑफ द टाइम ऑफ इंटरव्ह्यू विल बी इंटिमेटेड थ्रू ईमेल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांनी शॉर्टलिस्टेड झालेले आहे इंटरव्ह्यूसाठी तर तुम्हाला ईमेलद्वारेच तुम्हाला कळवलं जाणार आहे. आता खूप सारे विद्यार्थी कमेंट्स करत असतात की सर आमचं इंटरव्ह्यू कधी असणार आहे किंवा पुढची प्रोसेस काय असणार आहे. जे विद्यार्थी शॉर्टलिस्टेड होतील त्या विद्यार्थ्यांनाच तुम्हाला मेल येणार आहे की इंटरव्ह्यू कोणत्या तारखेला असणार आहे, कोणत्या ठिकाणी असणार आहे आणि टायमिंग वगैरे सगळं तुम्हाला ईमेलच तुम्हाला कळवलं जाणार आहे. त्यानंतर पुढे आहे बघा ओनली सिलेक्टेड कॅन्डिडेट विल इन्फॉर्म थ्रू ऑफर लेटर. आता जे सिलेक्ट कॅन्डिडेट आहेत त्यांनाच ऑफर लेटर भेटणार आहे. प्रेफरन्स विल बी गिवन टू लोकल कॅन्डिडेट्स. आता बघा आता हे नाशिकमधलं आहे तर प्रेफरन्स तुम्हाला विल बी लोकल कॅन्डिडेट्स.
फक्त ते काय म्हणले आहे, जर तुम्ही तिथले लोकल कॅन्डिडेट्स असाल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे. म्हणजे जे नाशिक शहरात राहत आहे किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये राहत आहे तर त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. पण जे विद्यार्थी कामानिमित्त तिथे राहत आहे तर ते सुद्धा विद्यार्थी तिथे अप्लाय करू शकतील. त्यांचं पण शॉर्टलिस्टेडमध्ये नाव येऊ शकतं. तर ते विद्यार्थ्यांनी सुद्धा ॲप्लाय करायचं आहे, किंवा फक्त नाशिकचेच विद्यार्थी करतील असं नाही, तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण ॲप्लाय करू शकतात. त्यानंतर पुढे आहे बघा, टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहे. द कॅन्डिडेट फॉर ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप अँड टेक्निशियल अप्रेंटिसशिप डिप्लोमा स्टुडंट जे आहेत आर रिक्वायर्ड टू द रजिस्टर इन नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग सेम NATS 2.0 पोर्टल. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर इथे काय करायचं आहे, तर ही दिलेली जी वेबसाईट आहे https://nats.education.gov.in या लिंकवर क्लिक करून तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला एक नंबर भेटेल, तो नंबर तुम्हाला खाली फॉर्ममध्ये फिल करायचा आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की सुरुवातीला तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे या लिंकवर जाऊन. जो नंबर असेल अप्रेंटिसशिपचा तर तो तिथे फॉर्ममध्ये तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर पुढे बघा काय दिलेलं आहे, द फ्रेश पास आउट कॅन्डिडेट्स पासिंग दिअर रिस्पेक्टिव्ह कोर्स आता इन 2022 ते 23 ओनली कॅन अप्लाय. आता जे विद्यार्थी 2022-23ला जे अप्लाय आहे तर तेच विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. 2022-23 या सालामध्ये जेवढे पासआउट स्टुडंट आहे तेच विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतील. त्यानंतर पुढे बघा काय दिलेलं आहे, ग्रॅज्युएट डिप्लोमा डिग्री होल्डर्स हू हॅव training or job experience for the period of 1 year more after attain the essential qualification will not eligible belonging engage of the apprenticeship under acts. त्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे, रिझर्वेशन विल बी अप्लाइड ॲज पर प्रोव्हाइड्स अप्रेंटिसशिप ॲक्ट्स. अप्रेंटिसशिप विषय संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. बघा ज्या विद्यार्थ्यांकडे कास्टमधून जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. बघा इथे SC/ST OBC वाल्यांसाठी नॉन क्रिमिनल लागणार आहे. त्यानंतर सिलेक्टेड कॅन्डिडेट हॅव सबमिट द मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अँड पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट ॲट टाइम ऑफ जॉईनिंग. आता जेव्हा तुमचं जॉईनिंग होणार आहे त्यावेळेस तुम्हाला मेडिकल फिटनेस आणि पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे त्यावेळेस द्यावं लागणार आहे, आता फॉर्म भरताना लागणार नाही. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, द सिलेक्ट कॅन्डिडेट मस्ट एक्झिक्यूट अ कॉन्ट्रॅक्ट फॉर अ period of 1 year training as per provision of the Apprenticeship 1960 Act 61 Act and the rules framed there under. बघा विद्यार्थी मित्र, 1 इयरचं तुमचं ते अप्रेंटिसशिप पिरियड असणार आहे. ही संपूर्ण नॉर्मल माहिती आहे. त्यानंतर महत्त्वाचं काय दिलेलं आहे का बघून घ्या, एकदा व्हिडिओ पॉज करून घ्या, हे सर्व तुम्ही माहिती बघून घ्या. त्यानंतर आता बघूयात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता फॉर्म कशा प्रकारे फिल करायचा. आता हा जो फॉर्म आहे तर तो तुम्हाला टायपिंग करून भरायचा आहे. आता याचं तुम्ही वर्डमध्ये कन्व्हर्जन करून हा फॉर्म भरू शकता किंवा डायरेक्ट संपूर्ण अशा प्रकारे टायपिंग करून वर्ड फाईलमध्ये स्वतः टायपिंग करून तुम्ही फॉर्म भरू शकता. इथे तुमचं नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर अप्रेंटिसशिप कॅटेगरी ग्रॅज्युएट वरती दिलेलं आहे बघा. तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल, ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल ग्रॅज्युएशन, आणि जे डिप्लोमावाले स्टुडंट आहे तर त्यांनी टेक्निकल अप्रेंटिसशिप यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे, तिथे मेन्शन करायचं आहे फक्त. त्यानंतर NATS 2.0 रजिस्ट्रेशन एनरोलमेंट नंबर, हा जो नंबर आहे बघा आपण इथं वरती हे एक्सप्लेन केलं होतं मी. द कॅन्डिडेट अप्रेंटिसशिप टेक्निशियन अप्रेंटिसशिप डिप्लोमा रिक्वायर्ड रजिस्टर नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग सेम. ही जी लिंक दिलेली आहे इथे, तर या लिंकवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं, तो जो नंबर भेटेल रजिस्ट्रेशन नंबर तो येथे तुम्हाला फिल करायचा आहे. बघा NATS 2.0 येथे तुम्हाला तो फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर फादर नेम टाकायचं आहे, त्यानंतर नॅशनॅलिटी टाकायची आहे तुमची, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, त्यानंतर आधार नंबर कॅन्डिडेट आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे, त्यानंतर कॅटेगरी कोणती आहे तुमची, UR आहे का SC/ST OBC हे तिथे तुम्हाला टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर पुढं नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, ईमेल ॲड्रेस व्यवस्थित तुम्हाला एंटर करायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला फ्युचरमध्ये जर तुम्ही शॉर्टलिस्टेड झाले तर त्यावर तुम्हाला कळवलं जाणार आहे. त्यामुळे ईमेल ID जो आहे तर तो व्यवस्थित टाका.
कॅपिटल स्मॉल व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर करस्पॉन्डंट ॲड्रेस, हा ॲड्रेस तुम्हाला इथे करस्पॉन्डंट टाकायचा आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस पण तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्यानंतर आता पुढे बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता इथे तुम्हाला जे विद्यार्थी डिप्लोमाला आहे तर त्यांनी डिप्लोमाची सर्व माहिती 10वी 12वी डिप्लोमा व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर जे डिग्रीचे स्टुडंट आहेत त्यांनी 10वी 12वी आणि डिग्री हे 3 कॉलम व्यवस्थित भरायचे आहे. तुमची युनिव्हर्सिटी येथे एंटर करायची आहे. सब्जेक्ट कोणते होते, पासिंग इयर, पर्सेंटेज आणि CGPA तो पर्सेंटेज कन्व्हर्जन फॉर्म्युला हे व्यवस्थित. आता ज्यांचं CGPA असेल त्याचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला इथे व्यवस्थित फिल करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डेट टाकायची आहे. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म सेंड करणार आहात किंवा फिल केलेला आहे त्याची इथे डेट टाकायची आहे. डेट टाकल्यानंतर इथे सिग्नेचर करायची आहे. जी तुमची सिग्नेचर असेल इथे सिग्नेचर करायची आहे. आणि इथे लिस्ट ऑफ एन्क्लोजर म्हणजे डॉक्युमेंट कोणकोणते तुम्ही देणार आहे तर यांची नाव लिहायचे. समजा आधार कार्ड असेल, त्यानंतर तुमचं मार्कशीट असतील, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल, हे सर्व तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे. भरल्यानंतर बघा याची प्रिंट काढल्यानंतर परत इथे फोटो पेस्ट करायचा आहे. तुम्हाला प्रिंट काढल्यानंतर फोटो पेस्ट करायचा आहे, सिग्नेचर करायचे आहे. सिग्नेचर केल्यानंतर मग पुन्हा एकदा तो हा फॉर्म आहे तर तो स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर त्याच्याबरोबर जे डॉक्युमेंट देणार आहे ते पण स्कॅन करून घ्यायचे आहे आणि त्याची एकच PDF बनवायची आहे. आणि ती PDF तुम्हाला वरती दिलेला जो ईमेल ID आहे बघा इथे apprenticeship.acem@gov.in ह्या Gmail ID वर तुम्हाला सेंड करायचं आहे. तर अशा प्रकारे ही सोप्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे फॉर्म कशा प्रकारे पाठवायचा आहे आणि माहिती कशा प्रकारे फिल करायची आहे. तर अशा प्रकारे आज आपण DRDO मार्फत जी अप्रेंटिसशिपच्या ज्या नवीन वॅकन्सी आलेल्या होत्या फायनान्शियल इयर 2024-25 यासाठी, तर याविषयी संपूर्ण माहिती आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. आता जे विद्यार्थी नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन जॉब रिलेटेड व्हिडिओ तसेच एज्युकेशनल व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत जातील. तर भेटूयात नवीन अशा किंवा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.